तर हाय मित्रांनो, आजच्या ब्लॉगची सुरुवात आपल्या शेताळाच्या प्लॉटमध्ये होत आहे. सकाळ सकाळ आलतो शेतामध्ये. आज चालू आहे ऊसाची लागणच, थोडं राहिलेले आहे त्याचं करायचं चालू आहे काम. सध्या बाकीमध्ये असेल सगळी पिवळी कसं काय पडली आहे, कारण सीझन झालेला आहे आता. त्यामुळे आता पुढच्या सीझनसाठी बाग गेला शांतता, म्हणजे स्ट्रेसवर दिलेली आहे रेस्ट करण्यासाठी. त्यामुळे आता सगळी पाणी गळून वगैरे नवीन येतील एप्रिलमध्ये. आता मार्चमध्ये हिला पाणी द्यायचं डायरेक्ट, तेव्हा आपण सीझन चालू करणार आहे. अजून खत काय टाकलेलं नाही आपण. खत टाकायचं अजून, हा पुन्हा खाली आहे अजून. सगळं ठक टाकून हा बागेला ह्यावेळेस आपण 2 पद्धतीने करणार आहे. ह्यावेळेस ह्या लिंबापासून जे खाली आहे ते आपण लेट छाटणार आहे. ह्या लिंबापासून ह्या साईडची जी लेफ्ट साईडची आहे ते आपण लवकर छाटणार आहे एप्रिलमध्ये. कारण की एकदम हार्वेस्टिंग केले की रेटला जरा तुटवडा व्हायला लागला आहे. रेट कधी जास्त येतं आहे कमी येतं आहे, मग आपण ह्यावेळेस प्रयोग करून बघणार 2 ह्याच्यामध्ये की ही साईडची बाग पण एकदम लेटमध्ये आणणार आहे. एकदम जून एंडिंगला ही छाटणी करणार आपण, आणि ह्याची करणार एप्रिलच्या फर्स्ट वीकमध्ये. त्यामुळे जरा भेटेल रेट वाटायला ह्यावेळेस. बघू काय होतं ह्यावेळेस. तर नशेत ह्यावेळेस तर नुकसान झालेलं आहे, कारण की बागेला खर्च झालता 70,000 रुपये आणि उत्पन्न 10,000 रुपये निघले. कारण की रेट नाही, 20 रुपये रेट राहिला, 20 रुपये, पण कॅरेट चाललं 15 किलोचं 100 रुपयाला. त्यामुळे काय ह्यावेळेस जरा जास्त तोटा झाला आहे. ह्यावेळेस जरा प्लॅनिंग करून जरा नीटनेटकं अजून एकदा ट्राय करायचं. आल्या क्षेत्रात पाणी वगैरे बघितलेलं आहे शेततळ, आणि मग चला इथं सध्या ऊस वगैरे खणतात. तेवढ्या 5-6 सऱ्या काढायच्या ताज लावून. त्या 5-6 सऱ्या पण खूप लांब आहेत, त्याला बेणं लागतं 30 ठिक्के. बघू आज किती काम करतात हे. आपल्याला अजून हे नांगर पण करायचं आहे. सध्या मागं कामं खूप आहेत, त्यामुळे ऊसाची लागवडीचं त्यामुळे तुटलं आहे हे सगळंच. आज लागवड झाली, उद्याच्या दिवस सुट्ट्या. परवापासून आपल्याला जायचं आहे दुसऱ्या आपल्या चिंचेच्या रानातलं, तिथं लेवल करायचं आहे रान. बघू आणखी काय काय होतंय. तर चला पब्लिक, आता शेवटचा होत आलेला आहे. हा वापा राहिला नाही तर बाकी सगळं कम्प्लीट होत आलंय, झालेलं आहे फायनली. ह्या शेतातील लागण बसलेला आहे दारावर मामा. तर बघू, आज तर लागण कम्प्लीट होत आलेलं आहे. आता उद्यापासून दुसरीकडे कामं होतील चालू. तर चला पब्लिक, ह्या प्लॉटमध्ये आलतो काय. ह्या प्लॉटचे 2-3 वाप्याचं काम राहिलं होतं, ते कम्प्लीट करत आता इथं झाडाजवळ आलतो मी आमच्या फणसाच्या. तर फणसाच्या झाडाला खूपच आता ह्यावेळेस फणस लागलेत. या ठिकाणी काही छोटे आहेत, पण ते आता बघू शकता तुम्ही 1 2 3 4 तर दिसत आहेत. त्या ठिकाणी वरती काय 5. या ठिकाणी पण बारकं लागलेलं तर अजून सुद्धा लागतातच बऱ्यापैकी. ह्यावेळेस सीझन चांगला आहे पाणी न देता सुद्धा. या ठिकाणी अजून आहेत, वरती सुद्धा आहेत, दिसणार नाही तर उद्या. बऱ्यापैकी आंब्याला सुद्धा मोहर वगैरे लागलेला आहे छानपैकी. हा केशर व्हरायटीचा आहे, माहितीच आहे. हापूसला काय अजून ह्याला या झाडाला चालू झालेला लागाय, ह्याचा पण आत्ताशी बाहेर पडला आहे. त्याला लेट लागतोय, काय होईल सगळ्याला. तर बघू, तर हे होत आलेलं आहे काम. हे झालं की आमचं पण काम संपतच आहे. चला, होत आलेलं आहे आपलं आजचा डे एंड. झालेलं आहे कम्प्लीट लागण एकदाची.
आता उद्यापासून आता दुसऱ्या शेतामधील कामं बघायची. आता बाकीची काय आहेत ते. उशीर लागणीला तरी तर सांगू शकत नाही मी. जाऊ द्या, चाललेलं आहे आता मी घरी. रातचा व्लॉग इथेच संपत आहे मित्रांनो. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. चला.